सन 2008 मध्ये मालेगावात घडलेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनंतर विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित करत मोठा निकाल दिला। या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित आदींवर खटला चालू होता। न्यायालयात कोणताही ठोस पुरावा न सापडल्याने अखेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील भगवा आतंकवाद या आरोपाला मोठा झटका बसला आणि सर्व आरोपी निर्दोष सुटलेत। या निर्णयानंतर मालेगावात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा चौकात जल्लोषात आनंद उत्सव साजरा केला। पेढे वाटप, फटाके फोडणे, ढोलताशांच्या गजरात नाच, घोषणा आणि दुग्धाभिषेक अशा उत्साहात वातावरण भारावले। सनातन हिंदू धर्म की जय, जय श्रीराम, भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी मौसम पूल परिसर काही वेळासाठी थरारला। साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की आज हिंदू धर्मावरील भगवा आतंकवादचा कलंक मिटला। अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते। त्यांच्या माध्यमातून अनेक हिंदू प्रेमींना काँग्रेसने त्याच्या राजकीय सत्तेचा गैरवापर करून वर्षानुवर्ष तुरुंगामध्ये टाकलं। त्यांच्यावर अनेक अन्याय आणि अत्याचार झाले आणि आज माननीय न्यायालयाच्या माध्यमातून परत एकदा सिद्ध झालेला आहे की भगवा हा कधी आतंकवादी नव्हता, राहणार नाही आणि याच्यानंतर सुद्धा नसेल, असं माननीय न्यायालयाच्या माध्यमातून सिद्ध झालेला आहे। आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आम्ही भारत देशामध्ये राहतो जिथे संविधान प्रमुख आहे आणि न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय, भारत माता की जय, सियावर रामचंद्र की जय, पवन सुंदर की जय, सनातन धर्म की जय, धर्म की जय, धर्म की जय, अधर्म का अधर्म का विश्व का विश्व का आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की। या घटनेने जी काही घटना घडली ती बॉम्बला झाला होता मालेगाव, या घटनेमुळे हिंदू आतंकवाद ही काळीमा फासली गेली होती। आज या ठिकाणी या कोर्टाच्या निकालाने ही काळीमा पुसण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने झालेलं आहे। भारत माता की जय, वंदे मातरम। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।